नमस्कार मंडळी, आजच्या प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत की प्रतिमा म्हणते की मोदक खूप छान झाले आणि कल्पना म्हणते की सायलीच्या हातचे मोदक पोटभर खाऊन घेणार आहे. प्रतापही म्हणतो की सायलीने सगळा स्वयंपाक अगदी उत्तम केलाय. अस्मिता सुद्धा 2 मोदक खाणार आहे असं सांगते. मी नाही बाळासाठी खात आहे असं म्हणते. तिकडे अर्जुन आणि चैतन्य कुसुमकडे जातात पुरावे गोळा करण्यासाठी. कुसुम सांगते की हॉस्पिटलमधून मी लगेच निघाले अगदी तुमचा फोन आल्याबरोबर. तिकडे अर्जुनही म्हणतो की तुमची बहीण खूप हट्टी आहे त्यांच्यामध्ये चर्चेची चेष्टा रमलेली असते. मग कुसुम म्हणते की मी तुमची मदत करणार नाही आणि मग अर्जुन सांगतो की तुमच्याशिवाय शक्य नाही कुसुमताई, मीही मस्करीच करत आहे. सायलीचं सामान मी इथे काढून ठेवलंय आणि कपाटातले वस्तू बघायच्या आहे असं सांगते. त्यांच्यामध्ये चर्चा रमते की महिपत पोलिसांनी काही सामान त्यांच्या ताब्यात घेतलं आणि काही सामान इथे ठेवलं असे सांगत असते. कुसुम कपाटात काही वस्तू बघायच्या आहेत असं म्हणते. गाठोडं आणि सामान नेमकं कुठे गेलं हे मलाही माहित नाही. अर्जुन म्हणतो नो प्रॉब्लेम, आपण शोधूया. चैतन्य म्हणतो की चला तर मग कामाला लागूया. घरी सांगितलं की अर्जंट मीटिंगसाठी आलोय. घरी जाऊन सायली वहिनीच्या हातचे मोदक खायचे आहेत. मग तिघेही गाठोडे शोधायला लागतात आणि एकीकडे अश्विन वकिलाला प्रियाकडे घेऊन जातो. प्रिया वकिलाला सांगत असते की खून मी नाही साक्षीने केलाय, मी बघत होते. अश्विन म्हणतो की हे सगळं आधी सांगितलं असतं तर एवढे सगळं घडलंच नसतं ना. महिपत सुद्धा धमकावत होता आणि मग काय करणार होते. प्रिया असे म्हणते की ज्याला नवरा म्हणून बघत होते त्याने मला यात अडकवले. दुसरीकडे मला माझे बाबा भेटले होते. निकालामध्ये मी खरंच सांगितलं, खून मी नाही साक्षीने केलाय. अश्विन म्हणतो की रविराज काकाला तरी सांगायचं होतं. दुसरीकडे सायली अर्जुनची वाट बघत डायनिंग टेबलवर बसून असते तेव्हा कल्पना तिथे येते आणि म्हणते की मी इतकी तुझ्यावर कशी रागावू शकते. तिकडे अश्विनमध्ये आणि वकिलामध्ये संवाद तयार होतो. यातून तन्वीला कसे बाहेर काढायचे. वकील म्हणतो की महिपत गुंड हे तुमच्या भावाने सिद्ध केले नाही का. तिकडे कल्पना वेदना सांगते की मला समजत होतं पण विश्वास कोणावर ठेवायचा हे समजेना. सायलीही कल्पनाला सांगते की मी तुमचा विश्वास कधीच गमावणार नाही, अगदी जग एकीकडे झालं तरीही. कल्पना म्हणते की तन्वीवर विश्वास ठेवला, इतकी कशी वागू शकते. केवढा तो मूर्खपणा होता तो माझा की सापाला दूध पाजते हे मला कळलंच नाही. जेव्हा ती मला रचली तेव्हा मी जागी झाले असं सांगते. सायली म्हणते की विसरा ते आता सर्व, यापुढे सगळंच छानच होणार आहे. आणि कल्पना सायलीला मिठी मारून म्हणते की मी चिडले की तू माझा राग असाच घालवतीस ना मिठी मारून. मीही शिकले तुझ्याकडून. तिकडे अश्विन ही वकिलाला सांगतो की तन्वी निर्दोष आहे. मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल की तन्वीला जामीन मिळवून देईल. अर्जुन अगदी तुमच्याशीही ॲग्रीमेंट करेल. वकील म्हणतात की या केसशी त्यांच्याशी काही संबंध येणार नाही. तोच अश्विन सांगतो की नाही, माझ्या भावाला तुम्ही ओळखत नाही, तो केसच्या बाहेर जाऊन पुरावे गोळा करू शकतो. आता दादाला समजेल की शांत बसलेला नाही. तिकडे सायली आणि कल्पना मध्ये गोष्टी रमतात. आपण दोघीही अर्जुन घरी आला की त्याची चांगलीच खबरदारी घेऊ. तिकडे अर्जुन आणि चैतन्य सामान शोधतात. कुसुम म्हणते सगळं सामान बघितलं पण काही सापडेना. कमाल आहे नाही. श्रेयस सोनूचं सगळं सामान सापडलं पण सायलीचं सापडलंच नाही आणि तन्वीचं सुद्धा नाही. तुम्ही ते कपाट बघता का. अर्जुन म्हणतो की मी 4दा ते कपाट बघितले, कोणतीही गोष्ट कुठे ठेवली हे मला माहित आहे. अर्जुन म्हणतो की सगळ्याचेच आहे, फक्त सायलीचं आणि प्रियाचं गठोडं नाहीये. आणि तिकडे सायलीमध्ये आणि कल्पनामध्ये प्रतिमाही येते आणि की चांगल्या रमल्या दोघीही असं म्हणते. चला, मी ज्या कामासाठी आले होते ते काम झाले असं सांगते. हल्ली ते माझ्याशी खोटं बोलतात आणि असं सांगत असते.
प्रतिमा म्हणते की नाही अर्जुन असं वागतच नाही. तिकडे कल्पना म्हणते की प्रतिमा तू अर्जुनची बाजू घेऊ नको नाही तर मलाही करमणार नाही. आणि का तर मला सुमनही अस्वस्थ वाटत आहे असं सांगत असते. बरं ठीक आहे. मग सायली म्हणते नाहीतर रविराज काका आम्हालाच ओरडेल असं म्हणून तिघेही हसायला लागतात. तिकडे चैतन्य आणि अर्जुन मध्ये संवाद सुरू होतो गाडीमध्ये की आपण काही मिस तर नाही केलंय ना. मधुभाऊनी गाठोडं बनवलंच नाही असं शक्यच नाही. तिकडे कुसुम ही येते आणि मला सोडता का हॉस्पिटलपर्यंत असं म्हणते. अर्जुन म्हणतो वाटेत नसते तरी सोडलं असतं कुसुमताई. तिकडे प्रतिमा आवरायला घेते. तिकडे कल्पना सोफ्यावर बसून वाट बघत असते. आणि प्रेक्षकांनो बरं का, आता पुढील भागात अर्जुन घरी आल्यावर सायली आणि कल्पना 2 उरलेले मोदक खातात. अर्जुन त्याच्याकडे बघतो. सगळीकडे बघणं झाल्यावर जेवायला काहीच नाही असे म्हणतो. आता मी बाहेरूनच ऑर्डर करतो. तिथे कल्पना आणि सायली दोघीही उठतात असं दाखवलेलं आहे.